कुठल्याही क्षणी येतील तोपर्यंत बॅटिंग करायला मी उभा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मध्ये गॅप झोन चालत नाही. ते उतरले विमानतळावर आणि कुठल्या क्षणी येतील. आज 7 मेला सोलापूर लोकसभेची जी निवडणूक व्हायची आहे, आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आता विद्यमान आमदार, लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आपण राम सातपुतेनं उभं केलं आहे. त्यांच्या विजयासाठी ह्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा आपण कुठलीही शरीराची तब्येतीची काळजी न करता खूप मेहनत घेतो आहोत. त्याच मेहनतीचा हा भाग आज सोलापूरमधलं हायेस्ट डिग्री तापमान असतानाही ही सभा सभेचं आकर्षण सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जे आहेत. त्यामुळे कोणाचंही नाव न घेता व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, संधी मिळाली आहे तर फक्त अडम मास्तरनी जो अतिशय खोटारडेपणा चालवलेला आहे तो आपल्या सगळ्यासमोर अर्ध्या मिनिटात मी मांडणार आहे. मी स्वतः होतो रेनगरच्या 15,000 घरांचं जेव्हा लोकार्पण झालं, मी 5-6 दिवस आधी पालकमंत्री या नात्याने तयारीसाठी आलो होतो. अडम मास्तरांच्या घरी चहाला गेलो होतो. त्यावेळेला अडम मास्तर काय स्तुती करत होते देवेंद्रजींची आणि मोदीजींची. अरे किती हा आउट ऑफ द वे झोन प्रोजेक्ट दिला, किती हा आउट ऑफ द वे झोन प्रोजेक्ट दिला. आणि आता ते असं म्हणतात की या प्रोजेक्टमध्ये अजून पैसे मोदीजींनी द्यायला पाहिजे. मी आपल्याला फक्त आकडेवारी मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. कुंभारी गाव हे गाव आहे. आगामी काळात ते नगरपालिका होण्याची मागणी आहे. ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प करायचा असतो त्यावेळेला पंतप्रधानांच्या निधीतून 1.5 लाख येतात. देवेंद्रजींनी माननीय मोदीजींना कन्व्हिन्स करून ही एका अर्थाने गरिबांची घरं आहेत, विडी कामगारांची घरं आहेत असं सांगून याला शहरी क्षेत्र मांडायला लावलं. आणि ती शहरी क्षेत्र मानल्यामुळे केवळ 400 कोटी रुपये जे मिळणार होते सरकारचे त्याच्याऐवजी 750 कोटी रुपये मिळाले. म्हणजे 1.5 लाख प्रति व्यक्ती मिळाले असते ते 2.5 लाख रुपये मिळाले. आणि ते 2.5 लाख रुपये मिळाल्यामुळे 2.5 लाख रुपयामध्ये घर झालं. त्यांचं 40,000 कर्ज आहे, 40,000 स्वतःचे, 2,10,000 कर्ज आहे. परंतु अडम मास्तरांना हे काही दिसत नाही. किंवा आज सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी येत आहे. जुन्नीमधलं पाणी मायनसमध्ये गेलं आहे. पण NTPCचं पाणी माननीय मोदीजींनी शब्द वापरून मिळवल्यामुळे रेनगरला 24 तास पाणी मिळणार. रेनगरला 311 कोटी रुपये अन्य विकासासाठी दिले गेले, रोडसाठी दिले गेले. 40 एका अर्थाने लहान मुलांच्या शाळा, 7 प्राथमिक शाळा, सगळ्या संपूर्ण रेनगरमध्ये स्ट्रीट लाईट्स असे 311 कोटी वेगळे दिले गेले. असं एका अर्थाने गरिबांची घरं होण्यासाठी माननीय देवेंद्रजी आणि माननीय मोदीजींनी आम्हाला मदत केली असं म्हणून मला त्यांचे आभार मानायचे आहेत. असं म्हणणाऱ्या अडम मास्तरांना अचानक काय झालं की ज्यांना असं वाटायला लागलं की सुशील कुमार शिंदेच्या लेखीला पाठिंबा द्यावा आणि त्यांनी मोदीजींवर आणि देवेंद्रजींवर टीका करायला सुरुवात केली. 8 दिवसापूर्वी अशीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते, जे एका अर्थाने विश्वासघात मुख्यमंत्री झाले होते, त्या उद्धवजींनी सुद्धा अशीच चुकीची बातमी दिली होती